काय बघू राहिल्या फोन मध्ये? ब्लाऊज बघते, ब्लाऊजचे डिझाईन बघते. अगं तू माझे ब्लाऊज कधी शिवणार आहे ग? ब्लाऊज एवढ्या साड्या खरेदी करायच्या नाही ना, ब्लाऊज शिवायला जड होतं. किती साड्या घेऊन ठेवल्या. काय करू? बाहेर टाकू का शिवायला? आता बाहेर टाकणार का शिवायला? मग आता काय करते, दिवाळी पासून दिलेले शिवण्यासाठी आणि ते अजून झाले नाही. मग मला असं वाटतं बाहेरच टाकावे. बाहेर टाकता? अहो दिवाळीपासून आणले तुम्ही साड्या ब्लाऊज, पण प्रश्न असा आहे ना की मी शिवायला मनावर घेऊन बसते, पण आता लग्न किती होते आपल्याकडे. लग्न होते मध्ये, मला सर्दी खोकला झालेला, तब्येत बरी नव्हती. ते लग्नालाच घालण्यासाठी साड्या घेतल्या होत्या. जाऊ द्या आता, काम झालं ना दुसरे ब्लाऊज घालून. मग प्रत्येक साडीवर वेगवेगळे ब्लाऊज घालून लग्न सेलिब्रेशन केलं. हो ना. नाही हो, ब्लाऊज शिवायचेच होते, पण मध्ये सर्दी खोकला झाला, त्याच्यानंतर एवढे लग्न 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 आणि किती प्रकारच्या साड्या घेतल्या. हो ना. त्या दिवशी नुसतं सेल लागलं, म्हटलं चला आपण सेल पाहून येऊ. सेल पाहायला गेलो तरी साड्यांची खरेदी केली. हे बघा या साड्या घेतलेल्या ना त्या दिवशी. हो हो हो. आता त्याच्या एक साडी घेतली, अजून एक दुसरी. मग एवढ्या साड्या खरेदी केल्यावर एवढं ब्लाऊज कधी शिवायचे. नाही आता आज तर आणले काल सगळे, दोरे पण आणले. आता ब्लाऊज शिवायला मनावरच घ्यावं लागेल. ब्लाऊज शिवायचे. साड्या बघा कशा छान आहे का? हो छान आहे ना सगळ्या साड्या, म्हणून तर ब्लाऊज शिवायला शिवून झाले पाहिजे, म्हणजे घालता येईल आपल्याला साड्या. हो ना, शिवायचेच होते. खूप लग्न 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 मध्ये आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम, मग त्याचे व्हिडिओ बनवण्यात वेळ गेला काही. मग परत आपले घरचे एवढे लग्न, त्यात मध्ये एक गोष्ट अशी घडली की त्याने थोडस मन नाही का दुःखी होऊन गेलं. त्याच्यात 8-4 दिवस गेले ना. आता एवढे सगळे ब्लाऊज आहे ना कट करते सगळ्यांचे अस्तर आणि मग एकत्र शिवू. आता ते झालं एवढं वाईट. ते फारच वाईट गोष्ट झाली, घटना झाली आपल्यावर. मग पण लग्नाला जाऊन आलो, दुसऱ्या दिवशी त्या नवरदेवाचा भाऊ म्हणजे आपला भाचच ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाला. मग ते झालं किती म्हणजे नाही का, खूपच वाईट गोष्ट घडली त्या आमच्या नंदेच्या इथं. का त्यांच्या आदल्या दिवशी चेहऱ्यावर हसू आनंद, दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर रडू. म्हणजे खूप ना, एक कमवता व्यक्ती गेला, एक त्यांचा आधार म्हणतात ना. पोरं आपले पोरं म्हणजे आपल्या हात असतात, त्यांची ताकदच गेली ती. मग ती धावपळ झाली थोडीशी, म्हणून ते शिवायचे राहिले. आता आज कटिंगला घेते मनावर. मग आता एक एक ब्लाऊज कट करते, शिवते, त्याची व्हिडिओ पण बनवते. काही वेगळ्या डिझाईन, काही कोणाला म्हणजे नाही का लेडीज मध्ये कोणाला ब्लाऊजांच्या काही आयडिया असतात तर ते आम्हाला सांगा. आणि आमच्या साड्या छान छान पाहायच्या असतात तर त्या पण सांगा, दाखवा. त्या पण दाखवा मी तुम्हाला. हो चला.